वारीमध्ये सर्वांचंच लक्ष वेधून घेणारा सोहळा म्हणजे रिंगण सोहळा। वारीचा कळस म्हणून ज्या सोहळ्याकडे पाहिलं जातं तो अनुभवताना प्रत्येक वैष्णवाचं हृदय आनंदून जातं। या रिंगणामागचं नक्की अध्यात्म काय? जेव्हा माऊलींचा किंवा तुकोबारायांचा तो मानाचा अश्व रिंगणात वाऱ्याच्या वेगाने धावतो तेव्हा शेकडो किलोमीटर चालून थकलेल्या वारकऱ्यांच्या अंगात अचानक चैतन्याचा संचार कसा होतो? या रिंगण सोहळ्याचं महत्त्व आणि त्यामागची नेमकी भावना उलगडून सांगितली आहे देहू संस्थानाचे अध्यक्ष जालिंदर मोरे आणि माजी पालखी सोहळा प्रमुख अभिजित मोरे यांनी। रिंगण म्हणजे फक्त एक सोहळा नाही तर ती गेली शेकडो वर्षांची परंपरा आहे आणि म्हणूनच रिंगणाचं महत्व नेमकं काय, रिंगण म्हणजे नेमकं काय ते आपल्याला खऱ्या अर्थानं समजावून घ्यायचंय। माझ्यासोबत जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदरजी मोरे आहेत। माऊली, रिंगण म्हणजे नेमकं काय? रिंगण म्हणजे वारकऱ्यांना एक नवीन ऊर्जा प्राप्त होण्याचं हे साधन आहे आणि पालखी सोहळ्यातील 341व्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण आज बेलवंडी येथे पार पडत आहे आणि हे परंपरेप्रमाणे हे चालत आलेलं आहे। याच्यामुळं वारकऱ्यांना एक नवी ऊर्जा आणि आज निम्मी वाटचाल झालेली असल्यामुळं दमलेल्या वारकऱ्यांना एक नवीन ऊर्जा प्राप्त होते। आणि ह्या बाकी रिंगणाचं महत्व नेमकं काय? रामकृष्ण हरी। भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंदू। जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये जे मानाचे 3 गोल रिंगण होतात त्यातलं पहिलं गोल रिंगण आज बेलवडी या ठिकाणी संपन्न होतंय। रिंगणाचं महत्व असं आहे, मी तुम्हाला एक खेळाच्या भाषेत समजून सांगतो। ज्यावेळेस एखादा उपक्रम एखादं कार्य आपण नित्यनियमाने रोज करतो तर त्याच्यामध्ये एक थोडासा बोरिंगपणा येत असतो। ज्यावेळेस पंढरपूरकडे आम्ही मार्गस्थ होतो त्यावेळेस बेलवडीपर्यंत आमचा साधारण निम्मा प्रवास झालेला असतो आणि रोजचं चालणं एक थकवा आणि एक प्रकारचं एक रोज तीच क्रिया करून वारकरी आमचा हे झालेला असतो। त्यामुळे ज्यावेळेस मानाचं गोल रिंगण होतं या ठिकाणी पारंपरिक खेळ खेळले जातात। या ठिकाणी अश्वाचं रिंगण होतं, फुगड्या खेळले जातात, मनोरे उभे केले जातात। म्हणजे आपण जे जुन्या काळात पारंपरिक खेळ खेळायचो ते खेळ खेळले जातात।